नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। तर आजची घटना ही फार दूरची नाही आहे, घटना ही आपल्या जवळच घडलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। तर अतिशय छोट्या कारणावरून तिघाचे खून झालेला आहे, तिघांना कारखाली चिरडून मारलेले आहे। वादाचे कारण होते कुत्र्याने कोंबडीला धरले, क्रूर चंदनने तिघांना कारखाली चिरडून मारले। एका गावात एक गल्लीत राहताना सर्वांशी सखोल्याने संबंध ठेवण्याची गरज असते। एका गावात व गल्लीत राहताना सर्वांशी सलोख्याने संबंध ठेवण्याची गरज असते। त्यात काही मतभेद झाले तर मात्र त्यातून काहीतरी विपरीत घटना घडल्याशिवाय राहत नाही। याची जाण नसणारे काही तरुण केवळ दहशत माजवण्यासाठी गुंडगिरी करतात, गल्लीतील शेजाऱ्यांनाही धमकवतात आणि त्रास देतात। पण त्यांची ही अरेरावी इतर तरुण सहन कसे करतील, तेही जशा तसे उत्तर देतात। त्यातून वाद भडकत राहतो। आपल्यावर तरी कोरघोडी केल्याच्या रागातून नीच क्रूर लोक अत्यंत निर्घुण हत्या करतात आणि गजाआड जातात। अमरावती जिल्ह्यात कुत्र्याने कोंबडी पकडल्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण लागले। त्याच्यातच आधीपासून असलेले भांडण या कारणातून विकोपाला गेले। सैतान बनलेल्या गुंड प्रवृत्तीच्या चंदनने शेजाऱ्यांना कारखाली चिरडले। यामध्ये तिघांचा बळी गेला तर दोघी मृत्यूशी झुंज देत आहेत। या क्रूर सैतानाचं त्याच्या बापाच्या पोलिसांनीही मुसक्या आवळल्या आहेत। या क्रूर सैतानासह त्याच्या बापाचे पोलिसांनी मुसक्या आवळलेला आहे। दोघांनाही आता पोलीस कोठडीत नेलेलं आहे। त्याचे दोन्हीचे फोटो तुम्ही थंबनेलला बघितलेले आहे। घटना आहे अमरावती जिल्ह्यातली। तर बघूया सविस्तर घटना काय आहे, कशी घडली, कुठं घडली, काय वेगवेगळ्या प्रकारची। आणि आज या घटनेतून खूप काही शिकायला भेटणार आहे। थोड्या थोड्या कारणावरून कशी राग हा डायरेक्ट खुनापर्यंत जातो हे आपल्याला याच्यामधनं बघायला भेटेल। अरे किशोर इकडे ये, तुझ्या कुत्र्याने माझी कोंबडी पकडली, त्याची भरपाई कोण देणार, असे मोठ्या आवाजात ओरडत मंदधुंद चंदन गुजर हा समोरच राहणाऱ्या चिकन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या किशोर अंभोरेला बोलावत होता। 19 डिसेंबर संध्याकाळचे 7 वाजले होते। अंधार पडला होता, त्यात कडाक्याची थंडी। दिवसभर चिकनच्या दुकानावरून चिकन विक्री करून थकून काही वेळापूर्वीच त्यावर उत्तर देताना किशोर म्हणाला, तो कुत्रा माझा नाही, तुला त्याचे काय करायचे आहे ते कर, असे बोलत तो घरात निघून जाऊ लागला। तेव्हा चंदन हा मोठ्याने किशोरला अश्लील शिवीगाळ करू लागला। दारू पिण्याचे प्रचंड व्यसन व भांडखोर स्वभावाचा चंदन दररोज कोणाशी दररोज दारू पिणारे लोक भांडण करतायच, यांचं हे दररोज असंच दररोज वाद करायचा, भांडणं करायचे कोणाशी। आज त्याने विनाकारण किशोरशी वाद घालणे सुरू केले। वाद नको म्हणून किशोर निघून जात होता, तरी चंदनची शिवीगाळ सुरूच होती। त्यामुळे संतापलेला किशोर अंभोरे उलट पावली परत त्याच्याकडे चालून आला। आई बहिणीवरून शिवीगाळ का करतो त्याचा जाब तो विचारू लागला। त्यावेळी दोघांचीही जोरदार शाब्दिक चकमक चालू झाली। शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच हाणामारी झाली। किशोरने दारून तर्र असलेल्या चंदनच्या गालावर 2 चापटा मारून त्याला रोडवर ढकलून दिले। त्याचवेळी चंदनचा बाप राधेश्याम गोविंद गुजर हा घरातून शिवीगाळ करत धावला। त्याच्या हातात धारदार कुऱ्हाड होती। हातातील कुऱ्हाडीचा धाक दाखवत तो किशोरकडे धावला। भांडणाचा आवाज, शिवीगाळ ऐकून वस्तीतील रहिवासी घराबाहेर येऊन वाद पाहत होते। तसा चंदनचा वाद नेहमीचा असल्याने लोकांना त्या वादाची सवय झाली होती। 2 वर्षापूर्वी किशोर आणि चंदन यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाद झाला होता। तेव्हापासून किशोर हा चंदनसोबत बोलत नव्हता, तरी त्या काळात त्या दोघात फुसफुस सुरूच होती। त्यातूनच हा वाद पेटला होता। त्या दिवशी किशोर आणि चंदनच्या वाद ऐकून किशोरचा भाऊ उमेश, वडील शामराव, आई अनुसया, बहीण सुमित्रा, वहिनी शारदा हेही घराबाहेर आल्या। त्यांनी किशोरला समजावून घरातून पाठवून दिले। घरासमोरच किशोरचे वडील शामराव, आई अनुसया, भाऊ उमेश, वहिनी शारदा आणि घराजवळ असलेले अनारकली गुजर या बोलत उभ्या होत्या। चंदनच्या नेहमीच्या वादास कंटाळून किशोरने त्याला चोपण्याचा विचार केला होता, मात्र आई, वडील, भाऊ, बहीण आणि वहिनी मध्ये आल्याने किशोरच्या हातून चंदन वाचला होता। हे अखेर असले तरी चंदनाच्या मनात वेगळेच वादळ घोंगावत होते। स्वतःला गल्लीतील दादा समजणाऱ्या चंदनला किशोरने घरासमोर चापटा मारल्या होत्या। याचा राग चंदनला अनावर झाला होता। त्याचे पित्त खवळले होते। किशोरला धडा शिकवला पाहिजे अशा अविचाराने दारूच्या नशेत करून चंदन त्याच्या मारुती इको क्रमांक MH26D 7661
मध्ये ड्रायव्हर सीटवर बसला, गाडी स्टार्ट केली, पहिला गिअर टाकला. चंदन कुठेतरी बाहेर जात आहे असे सर्वांना वाटले. मात्र घटना वेगळीच घडणार होती. मात्र सर्वांची नजर आणि अंदाज चुकवत क्रूर चंदनने गाडी रेस करत विको गाडी सरळ किशोरच्या घरासमोर उभ्या असलेल्या वडील शामराव आणि आई अनुसया यांच्या अंगावर गाडी घातली. गाडीचा प्रचंड आवाज ऐकून घरात गेलेला किशोर पळत घरातून बाहेर आला. त्यावेळी त्याला वडील आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यावेळी किशोर, त्याचा भाऊ उमेश, वहिनी शारदा, वहिनी सुमित्रा आणि घराजवळचे मामी अनारकली असे जखमी आई वडिलांना उचलण्यासाठी त्याच्याजवळ गेले. तेव्हा राक्षस चंदनने वेगाने समोर नेलेली गाडी वळून परत तेवढ्याच वेगात परत आणली. हे पाहून घाबरलेले किशोर आणि इतर बाजूला पळाले. मात्र त्या गाडीखाली अनारकली गुजर आणि शारदा आंबोरे या 2 महिला सापडल्या. त्या दोघी गंभीर अवस्थेत खाली पडल्या. सैतान बनलेल्या चंदनची गाडी वेगाने रोडवरून पुढे जाऊन खड्ड्यात गेली. तसा चंदन गाडीतून उतरला आणि नाल्याकडे अंधारात पळून गेला. शामराव आंबोरे, अनुसया आंबोरे, अनारकली गुजर, शारदा आंबोरे हे 4घी गंभीर जखमी होते. किशोरसुद्धा जखमी होता. नाचोना गावात त्या गल्लीत रक्ताचा सडा पडला होता. प्रचंड हल्लाखोर, आरडाओरड, आक्रोश सुरू झाला. संपूर्ण गाव तेथे गोळा झाले. गावकऱ्यांनी हेमंत उबाळे या व्यक्तीच्या 4 चाकी वाहनातून दर्यापूर सरकारी दवाखान्यात जखमींना हलवले. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शामराव लालूजी आंबोरे, अनुसया शामराव आंबोरे आणि अनारकली गुजर यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेली शारदा आंबोरे यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आला. या घटनेची खबर खल्लार पोलिसांना देण्यात आली. खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळीकडे धाव घेतली. रुग्णालय दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले सहकाऱ्यांसोबत पोहोचले. अमरावती स्थानिक गुन्हा अन्वेषक शाखेचे पथकाने दर्यापूर गाठले. नाचोना येथे कोंबडी पकडल्याच्या कारणावरून 3 खून झाल्याची खबर रात्री सोशल मीडियावर पसरल्याने एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. अमरावती पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन सूचना दिल्या. किशोर शामराव आंबोरे वय 36 नाचोबा यांच्या फिर्यादीवरून शामराव लालूजी आंबोरे वय 70, अनुसया शामराव आंबोरे वय 64, अनारकली मोहन गुज्जर वय 60 यांच्या खून प्रकरणी खल्लार पोलिसांनी संशयित आरोपी चंदन राधेश्याम गुज्जर वय 32, राधेश्याम गोविंद गुज्जर वय 60 या दोघा बापलेकांवर अपराध क्रमांक कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राधेश्याम गुज्जरला पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलेले आहे. मुख्य संशयित चंदन मात्र फरार होण्यात यशस्वी झाला होता. चंदनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 3 पथके तयार करून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. रात्रभर पोलीस शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी मोठ्या चातुर्याने चंदनला कोकरडा परिसरातून ताब्यात घेतले. चोर चोरी करतो आणि पळून जातो. त्याला वाटतं आता आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही आहे, आपल्याला कर्माचं फळ भेटणार नाही आहे, आपण पळून जाऊ, आपण वाचू, आपण सुटू. पण नाही, असं होत नाही आहे. ही घटना होत नाही अशी. चोरी केली तुला सजा भेटणार, खून केला तुला सजा भेटणार, तुला फाशी होणार, हे मात्र नक्की. पोलीस छावणीचे रूप आले होते. शवविच्छेदनानंतर दुसऱ्या दिवशी 20 डिसेंबर रोजी 3ही मृतदेहावर पोलीस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक 19 तारखेला रात्री नजीकच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारदिवेडा तेरझडा गावात जावयाने सासरे 2 साले आणि पत्नीचा निर्गुण खून केल्याचे प्रकरण घडले होते. 2 जिल्ह्यात 2 घटनेत 7 खून झाल्याने संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्र आदरला होता. संशयित चंदन राधेश्याम गुजर या दर्यापूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी व मृतकाचे एकमेकांसमोर असलेले घर शेजार धर्म तरी पाळावा, पण कोंबडी कुत्र्याने पकडलेल्या वादात कोंबडी आणि कुत्रा सुव्यवस्थित असूनही 3 जीवांचे मात्र हननाक बळी गेले आहेत. या घटनेचा तपास अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सर आणि त्यांचे सहकारी सर्व करत आहे. मित्रांनो, अशी घटनाही घडलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. कुत्र्याची आणि कोंबडीची दोघांमध्ये झकडपकड. कुत्र्याने कोंबडीला धरले समजा, ते दोघं व्यवस्थित आहे, ते दोघं जीवित आहे, पण त्यांच्या थोड्या भांडणाच्या कारणावरून येथे दारूच्या नशेमध्ये असलेला हा चंदन याने खून केलेला आहे.
तर दारूच्या नशेमध्ये अशा काही गोष्टी घडतात की त्या माणसाला कळत नाही, नंतर जाग येते, नंतर कळते की आपल्या हातून अशी घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे नशे वाईट आहे, नशा कधी करायची नसते आणि केल्यावर अशी कामं होतात हे आपल्या घटनेवरून लक्षात येतं आहे. थोड्याशा कारणावरनं आता खेड्यापाडीने प्रत्यक्ष होत राहतं सहसा जास्त, पण अशा घटना घडत नाही. आता ही घटना क्वचित घडलेली अशी, पण घडू नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. चालेल मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये लवकरच. बघूया पुढची स्टोरी, क्राईम स्टोरी. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. आणि आपली स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. याबद्दल तुमचं मत काय आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी, अशाच क्राईम स्टोऱ्या काहीतरी शिकवून देणाऱ्या, बोध देणाऱ्या आपल्याला आपण घेऊन येत राहू ह्या चॅनलवरती. धन्यवाद. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये.